हाय भावांनो, शुभ सकाळ, जय महाकाल. तर आता आमचा प्रवास चालू झाला आहे ओंकारेश्वरसाठी. आणि आता आम्ही ओंकारेश्वर झालेलो आहे आणि या सर्व आमच्या बॅगी बिगी निघलेल्या आहेत. आता बघू शकता, विशाल, प्रतीक, जयेश, विक्की, पवन आमच्या बॅगी, ती माझी बॅग. सो आता आम्हाला गाडी भेटल्यावर भेटू, तुम्हाला गाडीत बसलो. तर मित्रांनो आम्हाला भेटली ई रिक्षा, बघू शकता. आणि आता आम्ही चाललो शिप्रा डाव्याला. इथून आम्हाला बस आहे, हे बघा. सो आता इथं आमचा प्रवास चालू झालेला आहे मित्रांनो, बघू शकता. कैसा विषय गाईच, कैसा गोमाता. बाय बाय मध्य प्रदेश, उज्जैन. आम्ही आता 2 ई रिक्षामध्ये बसलोय. मी प्रतीक आहे आणि पवन आहे. एक याच्यामध्ये जयेश आहे, विशाल आहे आणि विकी आहे. स्वतः आम्ही शिरोड्यावर जातो, तिथे आम्हाला बस भेटेल. बस भेटल्यानंतर आम्ही जाणार ती तसा प्रवास करून. सो स्टे ट्यून गाईज. मित्रांनो आम्हाला फायनली बस भेटलेली आहे. आता इथं आमचा 3 तासाचा प्रवास चालू झालेला आहे. सो आम्ही सर्व आम्हाला मागं भेटले. तिकडे जयेश बसलेलं आहे, इथे विशाल आहे, इथे आहे. आता इथे हाय आणि इथे आहे ना, मी इथं बसलो आहे. ऑन फायर आहे, ऑन फायर. आता भेटू आपण तिकडे बसमध्ये काय झालं. चल सकाळपासून काय खाल्ला होता, शेवचे बडो आणि झोप पण घेतले. इकडं पण त्यात चालले. पाण्याची बॉटल आमची संपली, आम्हाला पाणी प्यायला जायचं आता. प्रवास आमच्या संपल काय संपल. आणि समोर तुम्ही बघू शकता. A few moments later. तर आता आम्ही इथे मित्रांनो आलेले आहे ओंकारेश्वर त्या बस स्टँडवर. हे इकडं बस स्टँड आहे आणि बघा आता आम्ही इथे रिक्षा बघतो, आम्हाला चालू आहे सर्व इथे. बघू आता भेटते का गाड्या. 2000 years later. भावांनो आम्ही आता आले रूम मध्ये. बघू शकता एसी रूम आहे. हे बघा कसे पसरलेत ना, असे 2 बेड आहेत मस्त पैकी. कच करा कच आणि एकदम पीच पिली पीच कारभार आहे आमचा. हे बघा वर जाऊन फॅन पण आहेत. तर मित्रांनो आता आम्ही तयारी झाली आणि आम्ही चालले आता बोटीमध्ये इकडे दर्शनाला. आता इथे सर्व तयारी झालेली आहे. बघू शकता आउटफिट यांचा चेक चेक. आणि आता आम्ही जाऊ आणि तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते आजचं प्लॅन. बघू शकता समोर तुम्ही, दिसत असेल का नाही तुम्हाला. हे बघा तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल काय ते क्षणचित्र आहे. तर ते ओंकारेश्वर मंदिराचे मला एकदा दाखवतो. मित्रांनो हे कुठे जाऊ दे, कसे जाऊ दे, यांचं फोटो काढायचं सुटणार नाही. बघू शकता तुम्ही, हे बघा नुसतं फोटो. हे 2 तर काय खत्रीचे आहेत, त्यांना पुढचे कर्मच नाही. पण त्यात हा एक तसाच आहे. हा यांना फोटो काढायला आवडतं. ते बघा नुसतं फोटोच. काही असं याने इग्नोर करा. आणि मागचा व्ह्यू बघा. काढलं घेतलं मी तुम्ही काढलं
One eternity later. तर मित्रांनो आता आम्ही चाललो ओंकारेश्वर महाराजांच्या दर्शनाला. सकाळचे वाजे 4:30-3 वाजता उठून आम्ही तयारी बिरी करून एकदम मोकळी झालेलो आहे. आणि हे बघा पुढे आपली गँगवर चालते कशी. चला आम्ही हळूहळू निघू आता चालतो. सरळ गेलं त्याला ना. हर हर महादेव. हर हर महादेव. चलो अभिषेक करेंगे आपको. देव महादेव. तर मित्रांनो आमचं फायनली अर्ध्या 1 तासामध्ये दर्शन झालेलं आहे. आणि आता तुम्ही कुठे झालं तर आता मुमलेश्वर आणि त्याच्यानंतर वाटतं बोटिंगसाठी. हां स्टिच. हर हर महादेव. आता आम्ही ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दर्शन घेण्यासाठी चाललो. आमचे पोरं पुढे गेलेत, आम्ही दोघेजण थांबलो मागे. आत्ता जस्ट आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेतला. तिकडे सक्त मनाई आहे ना व्हिडिओ करण्यासाठी, मोबाईल काढण्यासाठी. त्यामुळे काय काढताना हे बघा हे दोस्त, ये देखो कैसे दोस्त जा रहे हैं हमारे, देख सकते हो. चला बंद है नहीं.
बंद आहे. चल. तर आमचे 2 सेशन झालेले आहेत 1 तासाच्या आत. आता मी रूमवर चाललेलो आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलो एक चहा प्यायला. बघू शकता पवन, विशाल, प्रत्येक पेशंट नंबर 1. सर्दी झाली याला. 2 गोळ्या खाल्ल्यात त्याने. अजून चहा आलेला नाही. आमचा चहा पितो आम्ही. तर बघा हेअरस्टाईल किंग एकदम त्यो हाई फाई क्वालिटी का पोहा. कैसा है, कैसे इंसान खा रहा है देखो. हाई फाई क्वालिटी. वो देखो गौ माता आ चुकी है इधर. हाई फाई क्वालिटी पोहा. अब मैं खा सकता है, देखता है. माणूस आहे मी. नॉर्मली मिठलाच आहे, थोडासा तिखा बी आहे. आपल्या शाळेमध्ये उकडलेली भेटते त्या तसा लागताय त्या. भूक लागल्यावर ज्या भेटेल त्या निचकावाचा बरोबर दाखवलंच नाही ब्लॉगमध्ये जास्त आपल्या अजून. तर आता आमचा चहा आणि नाटे आणि आता आम्ही चाललोय बोटिंगसाठी तिकडे. आणि मग संगमची ते पोरं आंघोळ करणार आहे. अरे सो देखता है. स्टे ट्यून गाइस. झालं म्हणजे बाई इकडे घे. काय बोलतो. अशी परत आठवी कर इकडे आपल्याकडे सेल्फी. संगमवर स्नान करताना आमची गँग. Two 2,000 years later. ओंकारेश्वरला दर्शन झालं आणि इंदोरला आलो. इंदोरचा आम्ही ब्लॉग केला नाही, गालगुडीवर फिरलो नाही. आता आमची जाण्याची वेळ आली. सो आता आमची गाडी येईल ना, मग आम्ही जाऊ ट्रेनमध्ये बसून. ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपण ब्लॉग तिथे एंड करू. सो तुम्हाला आमची पूर्ण सिरीज उज्जैन ट्रिप आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करू शकता.